आकृतीबंध आराखडा तयार, परिचारिकांच्या पदोन्नत्या, रिक्त पदे तात्काळ, रिक्त पदे तात्काळ, उल्लर समितीप्रमाणे परिचारिकांना पे स्केल, उल्लर समितीप्रमाणे परिचारिकांना, उल्लर समितीप्रमाणे परिचारिकांना वेतन, उल्लर समितीप्रमाणे परिचारिकांना वेतन, रिक्त पदे, रिक्त पदे, आकृतीबंध आराखडा तयार, रिक्त पदे तात्काळ, रिक्त पदे तात्काळ, कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आंदोलनाचे अधिकार दिलेले, आंदोलन पूर्वी पण होतो, रस्त्यावर येतो अनेक वेळा फेडरेशनचा परिचारिका एकजुटीचा, परिचारिका एकजुटीचा सुधारित आकृतीबंध तयार. 5 ते 6 मार्चच्या मागे 2 तासाचं कामबंद आंदोलन आहे. काय मुख्य मागणी आहे? मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत. शासनाने 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवला होता, तसा GR सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. 150 दिवसाची मुदत 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपुष्टात आली. आज जवळपास 10 महिने, म्हणजे थोडक्यात आपण जर म्हटलं तर 300 दिवस वर झाले, तरी परिचर्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्याप तयार नाहीये. आकृतीबंध आराखडा, ज्याला आपण स्टॅपिंग पॅटर्न म्हणू शकतो, तो आमचा तयार नाहीये. रिक्त पदे आमची भरलेली नाहीये. परिचारिकांच्या पदोन्नती, जे परिसेविका आहे ते पद देखील रिक्त आहे, ते देखील त्यांनी केलेलं नाही. खरं तर सेवाज्येष्ठतेनुसार येणारं हे पद आहे आणि त्या GR मध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की जोपर्यंत ह्या 150 दिवसातले सेवाकर्मी बाबी पूर्ण होत नाही, तुम्ही कुठलीही भरती करू नका किंवा कुठलीही पदोन्नती देऊ नका, असं कुठलंही लिहिलेलं नसताना थोडंसं आडमुठेपणाचं धोरण हे प्रशासनाकडनं राबवण्यात येत आहे. आणि वारंवार आम्हाला एकच उत्तर मिळत आहे, सेवा प्रवेश नियम तयार नाही. तर का तयार नाही? कदाचित शासनानेच प्रशासनाला हा प्रश्न विचारला पाहिजे. कुठेतरी ही त्रुटी आहे. 150 दिवस होऊन लोटले आणि आम्ही याची वारंवार निवेदने शासनाला दिलेली आहे. खरं तर आरोग्यसेवा ही अतितात्काळ सेवेमध्ये येते. तर आमची अशी धारणा आहे की कुठलाही नियम आमची पदोन्नती, आमची भरती किंवा रिक्त पदे हे रोखू शकत नाही. कोविड महामारीमध्ये परिचार्या संवर्गाचं महत्त्व सगळं जगाने पाहिलेलं आहे. तर त्यावेळेस शासन म्हणत होतं, आम्ही तुम्हाला कौतुकाची थाप देतो, सर्टिफिकेट देतो. तर आम्हाला ते नको आहे. आमच्या हाताचं जर बळकटीकरण करायचं असेल तर आमची रिक्त पदे भरा. सेवा प्रवेश नियम तात्काळ, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे. 5 वर्षे जर सेवा प्रवेश नियम तयार झाले नाही तर 5 वर्ष आरोग्य खातं तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात का? हा असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि परिचारिकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. लोकशाही मार्गाने टप्प्याटप्प्याने पहिले 2 तासाचे कामबंद आंदोलन आम्ही करत आहोत. शासनाला जर या नंतरही जाग आली नाही तर निश्चितच आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन लवकरच हातात घेऊ. रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. खरं तर आम्ही आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की अतितात्काळ सेवा आमची ही रेडी आहे. आता जर कुठलीही मास कॅज्युअल्टी आली तर आम्ही लगेच कामावर जॉईंट होऊ. आणि आकृतीबंध आराखडा म्हणजे स्टाफिंग पॅटर्न, त्याचाच अर्थ असा आहे, स्पेशल वॉर्डमध्ये 4 पेशंट मागे 1 परिचारिका पाहिजे, जनरल वॉर्डमध्ये 6 रुग्णांमागे 1 परिचारिका पाहिजे आणि ICU जेवढे आहेत त्याच्यामध्ये एका रुग्णामागे 1 परिचारिका पाहिजे. आपणास देखील माहिती आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये एवढ्या नर्सेस नाहीये. मग त्यासाठीच आम्ही रुग्णसेवा कुठेतरी विस्कळीत होऊ नये, रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी, त्यासाठीच तर आकृतीबंध आराखड्याची अट आहे. पण तो देखील तयार झालेला नाहीये. मग परिचारिकांनी कसं करायचं काय? आणि वर आणि तुम्ही कंत्राटीकरण करायचं परिचारिकांचं, ते कशासाठी करायचं? तर हे आमचे सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि हे रुग्णसेवेशी निगडीत आहे. तर आम्ही स्वतःसाठी नसून रुग्णांच्या हितासाठी रस्त्यावर आलेलो आहे. रुग्णसेवा करणारे हे हात आज आपल्यासमोर घोषणा देत आहेत. आम्हाला या गोष्टीची खरोखर खंत आहे, कारण रुग्ण हा केंद्रबिंदू मानूनच आम्ही या परिचार व्यवसायात आलेलो आहे. पण शासन याची दुर्दैवाने दखल घेत नाही. काय मागण्या आहेत काम बंद केलं? इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आमच्या कालबद्ध पदोन्नती या खूप दिवसापासून होत नाहीत आणि त्यामुळं आहे त्या पदावरती, म्हणजे अधिपरिचारिका पदावरच काही परिचारिका रिटायर झालेल्या आहेत. शासकीय सेवा करत असताना जीवनामध्ये एकतरी पदोन्नती मिळावी अशी अपेक्षा असते आणि आपल्याकडं परिसेविकांची 1100 पदं DMRला रिक्त आहेत. DHSची बऱ्यापैकी भरलेले आहेत आणि आकृतीबंध म्हणजे आता आज आम्ही आंदोलन करायला लागलो की रुग्णांचा हाल होतात, रुग्णसेवा विस्कळीत झाली होतं, परंतु कक्षामध्ये काम करत असताना आकृतीबंधच नाहीये की किती पेशंट मागे नर्सेस असाव्यात. म्हणजे 6 पेशंट मागे कक्षामध्ये 1 नर्स आणि MICU, ICCU, NICU यामध्ये एका रुग्णामागे 1. तर इथे आम्ही 50 ते 60 रुग्णामागे 1 नर्स काम करतो आणि आम्ही किती उत्कृष्ट सेवा देऊ शकतो.
कारण एक व्यक्ती किती काम करू शकते. म्हणून आकृती बंद यांनी त्वरित करावा, त्याच्यानंतर पदोन्नती मिळावी आणि 7व्या वेतन आयोगामध्ये जे काय पे स्केलमध्ये आमच्या फरक झालेला होता, शासनाने खुल्लर समिती स्थापन केली होती. खुल्लर समितीसमोर आम्ही आमचे म्हणणे मांडले होते. खुल्लर समितीने आमचे म्हणणे पण मान्य केले होते, कारण त्यांना आम्ही ते पटवून दिलं होतं की आम्हाला कुठं पे स्केल कमी पडला. परंतु अर्थ खात्याने तो मंजूर केला नाही. जर आम्हाला आता खुल्लर समितीप्रमाणे पे स्केल दिला नाही तर 8व्या वेतन आयोगात आम्हाला काहीच मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे काय वॉशिंग अलाउन्स वगैरे जो काय मिळतो तो एकदम तुटपुंजा मिळतो. म्हणजे आज महागाई किती झालेली आहे आणि आपण जर साधे इस्त्रीला एक कपडा दिला तर त्याला 10 रुपये लागतात. इथं तर आम्ही दररोज रुग्णसेवेमध्ये काम करत असताना तसे कपडे आम्ही दररोज नाही घालू शकत. आम्ही ड्युटीवर गेलो का आमचा तो ड्रेस आम्ही धुवायला टाकून देतो. परंतु 250 का 160 आम्हाला ते तुटपुंजा वॉशिंग अलाउन्स महिन्याचा मिळतो. म्हणजे खरं तर लाज वाटली पाहिजे आम्हाला पण तो घेताना. आम्ही सांगावा शासनाला हा तुमच्या तिजोरीत जमा करावा. या आणि अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन करत बरं, आहोत. ताई, मग पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आम्ही शासनाला चर्चेसाठी वेळ मागत होतो. शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला चर्चेला वेळ दिला नाही, म्हणून हा इशारा 2 तासाचा काम बंद आंदोलन आम्ही केलेलं आहे. यानंतर जर शासनाने आमच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत. सबसे पहले तो हमारी डिमांड ये है कि जो आरआर नहीं बने अभी तक के, तो वो आरआर जल्द से जल्द बनना चाहिए। और जो अभी इतने सारे रिक्त पदे हैं वो रिक्त पदे भरना चाहिए। प्रमोशंस रुके हुए हैं, मैट्रन मैडम का यहाँ से मैट्रन मैडम से लेके स्टाफ नर्सेस तक के प्रमोशंस रुके हुए हैं। बहुत सारे स्टाफ ऐसे हैं जो इंचार्ज बनना चाहिए लेकिन स्टाफ बन के रिटायर हो गए, तो इसका फ़ायदा जो इतने साल सर्विस किए वो लोग ने उनको मिलना चाहिए। तो जो अभी तक के गवर्नमेंट ने अभी इसके ऊपर कुछ भी स्टेप्स लिया नहीं, कुछ निर्णय लिया नहीं। हम लोग चाहते हैं कि इस पे जल्द से जल्द निर्णय ले ताकि ये बार बार ये आंदोलन करने की नौबत ना आए। क्या है, आजकल प्रशासन इसके ऊपर ध्यान नहीं दे रही है, जबकि ये सर्विसेज ऐसे है कि सेंसिटिव है, पेशेंट्स केयर बाकी रह जाता है, पेशेंट्स के लिए जो आज परेशानी हो रही है, तो ये सब गवर्नमेंट ने देखना चाहिए। इसके पहले ये आंदोलन ना हो, इसके पहले जल्द से जल्द गवर्नमेंट ने इसका निर्णय लेना चाहिए। अगला स्टेप क्या रहेगा? अगला स्टेप अभी तो 2 घंटे का आज हमने आंदोलन पुकारा है। अगर गवर्नमेंट इसके ऊपर सीरियस नहीं लेते हैं तो फिर हम बेमुद्दत हम सम करने के लिए रेडी है। आपका नाम? पठान मुजम्मिल, गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन। प्रवेश नियम तात्काळ तयार, आकृतीबंध आराखडा तयार, रिक्त पदे तात्काळ, परिचारिकांच्या पदोन्नत्या, हम सब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा हम सब। होश शासकों, होश में आके बात करो। बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा। नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक। भूलो मत हमारी यूनियन, हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, परिचारिकांच्या पदोन्नत्या, परिचारिकांच्या पदोन्नत्या, आकृतीबंध आराखडा तयार, सेवा प्रवेश नियम तात्काळ। डिमांड क्या है? इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन। जो हमारी डिमांड है वो जो हमारे ये जो इंचार्ज सिस्टर मेट्रन इनकी जो ये क्या पोस्ट है, वेकेंट पोस्ट है और वो जल्दी नहीं भर रहे, उसका परिणाम रुग्ण सेवे पे हो रहा है। और दूसरी बात है रिक्रूटमेंट रूल्स वो नहीं बन रहे, और उसके लिए वो इन्होंने रुका है। 1100 पद आज रिक्त है। जो बच्चे अभी रिटायर हो रहे वो अधिपरिचारिका पद पे ही रिटायर हो रहे। उसको लगता है ना मेरे इतनी सर्विस में इंचार्ज में मैंने एक बार तो भी बनना चाहिए। तो और तुम्हारे पास पद रिक्त है, पैसे की कुछ प्रॉब्लम नहीं गवर्नमेंट को, हमको कालबद्ध पदोन्नति फिलहाल मिले वाली है ये। और ऐसे जो रिक्त पदे डिमांड है हमारी, उसके लिए हम आज स्ट्राइक कर रहे हैं। काफी दिनों से स्ट्राइक चालू है, अगला कदम क्या होगा? नहीं, काफी दिनों से नहीं है, काफी दिनों से हम काफी बार हमने ये शासन के ने ये करा। अभी हम ये आज 2 घंटे का कर रहे, बाद में हम बेमुदत करेंगे। इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन।